कुडकेलवार यांनी बांद्रा परिसरातल्या नागरिकांना मतदान आणि सुट्टी याविषयी काय वाटतं हे जाणून घेतले। आपण पाहूयात। आपका फंडामेंटल राइट है, आपको जरूर एक्सरसाइज करना चाहिए, वोट करना चाहिए। कोई भी पार्टी के लिए करो, लेकिन करो। खाली वोट नहीं जाना चाहिए, नोटा भी नहीं करना चाहिए। ये पता नहीं क्यों हो रहा है, सिर्फ महाराष्ट्र में नहीं दूसरे स्टेट्स में भी मैंने देखा है, टर्नआउट कम हो रहा है। लोगों को ये नहीं करना चाहिए, करना चाहिए, वोट करना चाहिए। फिर आप जब गवर्नमेंट आती है फिर आप उसको क्रिटिसाइज़ करते हैं, तो आप सही गवर्नमेंट को लाओ, फिर क्रिटिसाइज़ करने की ज़रूरत नहीं पड़ेगी। आप वोट करोगे क्या, और आपका कौन से एरिया में वोट है? मेरा एरिया पाली हिल है जी। और हम ज़रूर वोटिंग करेंगे। हम वोटिंग करेंगे देश के लिए, क्योंकि देश इतना तरक्की कर रहा है। जी सर। और हम वोटिंग करेंगे वो आदमी के लिए जिसने ये देश को बदला है। अलीकडे आपण बघितलं तर आता मतदानाला जोडून सुट्ट्या आलेल्या आहे, लॉंग विकेंड आला आहे, लोक मतदान करत नाहीत, काय सांगा? तर आता काय लोकांचे प्रतिक्रिया असं काय व्ह्यूज वगैरे आपण बदलू नाही शकत। ते बोलतात काय सुट्टी भेटते, चला ते एन्जॉय करूया, ते काय त्यांना फरक नाही पडत, तसं होते म्हणून। अच्छा, पण मतदान केलं पाहिजे असं वाटतं? येस, ऑफकोर्स। महाराष्ट्र में हमने 4 फेज़ का चुनाव कवर किया है, तो ऐसा दिखाई दिया है कि महाराष्ट्र में वोटिंग परसेंट कम हो रहा है, तो उसके लिए हमने एक मुहिम छेड़ी है। आप वोटिंग करने वाले हो क्या, किस प्रकार से वोटिंग करने वाले हो, और क्या अपील आपकी रहेगी लोगों को? सर, मैं ज़रूर वोट करूंगा और मैं सबको बोलूंगा प्लीज़ वोट करो, जीतेगा श्री नरेंद्र मोदी जी ही। लेकिन हम ये बार देखा जाए तो सैटरडे संडे और मंडे को वोटिंग है, ये 2 दिन लॉन्ग वीकेंड को जोड़ के तो कई सारे लोग वीकेंड प्लान कर रहे हैं, तो ऐसे लोगों को आप क्या अपील करोगे? इफ़ यू वांट अ गुड फ्यूचर फॉर इंडिया, प्लीज़ डोंट गो फॉर अ हॉलिडे, डू नॉट ट्रैवल, प्लीज़ वोट। मतदान करायला पाहिजे त्यानं। अच्छा। हां, ते गेले ना, नंतर काय हे लोक अशी वार्ता करते, तशी वार्ता करते, हे करायच्या नाही। पहिलं मतदान करायच्या, नंतर काय करायचं ते करायचं। या भागात मतदान आहे का, तुम्ही मतदान करणार आहात का, आणि तू तरुण आहे, काय तरुणांना आवाहन करशील, कारण लोक आता हॉलिडे समजून मतदानाच्या दिवशी गावी जातात? हो, आता मी आहे 22 वर्षाचा, मतदान करायला हे सगळ्यांनाच भाग आहे, कारण की जे मत देतो म्हणजे ते देशासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतायत। आता सही पार्टीला वोट करणं हे गरजेचं आहे, बरोबर? जे आई वडील जे पोरांना शिकवतात त्या हिशोबाने पोरं चालतात। आता माझ्या अगर वडिलांनी मला बोलला काही बेटा की नको देऊ मत, किंवा याच पार्टीला मत दे, तर मी त्याच पार्टीला मत देणार, किंवा मी मत देणारी नाही, मी बाहेर पडणार, असं सगळ्यांचं चालू असते। पण पोरांना जे माझ्या हिशोबाने जे आत्ता लिगल एजमध्ये आहेत, तर माझ्या हिशोबाने सही पार्टीला वोट द्या, की ती तुमच्या फ्युचरला ते तुम्हाला चांगलं पडेल। वोट नक्की दिलं पाहिजे, पण वोट नक्की दिला पाहिजे। माझा 20 तारखेचा प्लॅन होता गोवाचा, मी 21ला शिफ्ट केलाय, आता जस्ट फ्लाईट तिकीट कॅन्सल करून आले। दाखवू शकतो तू, म्हणजे आहे तुझ्याकडे? नाही, त्या फक्त भावाच्या फोनमध्ये आहे। अच्छा, गोवाचा प्लॅन होता 21ला शिफ्ट केला, फक्त निवडणुकीसाठी गोव्याचा प्लॅन, फक्त इलेक्शनसाठी 21ला शिफ्ट केलं। अच्छा, स्टुडंटसाठी पण काय करायला पाहिजे काय नाही ते हो। तुझ्या गोव्याच्या प्लॅन बद्दल जरा डिटेल सांग, कसा प्लॅन केला होता आणि इलेक्शन आल्यामुळे कसं काय कॅन्सल झालं? माझा जायचा प्लॅन होता लास्ट मंथ, मार्चपासून चालू होता, लास्ट पण नाही, मार्चपासून चालू होता। 19-20 तारखेचा प्लॅन होता, मग झाला वगैरे, तिकीट पण झालेली, मग कॅन्सल केली, मग आता 21वरती शिफ्ट केली इलेक्शन मुळे आम्ही लोकांनी। अच्छा, मग मतदान आधी पटकन मतदान करणार आणि 21ला गोव्याला? 20ला मतदान करून 21ला डायरेक्ट गोवा, रात्रीचीच फ्लाईट आहे, 12:30-11 वाजताची फ्लाईट आहे। काय मतदान खूप गरजेचं आहे, पण आताची परिस्थिती बघता ते जे चेंजेस होत आहेत, क्रिमिनल सगळे याच्यात एका पार्टीत जातात, दुसरे क्रिमिनल आहेत, सगळे मंत्री जे आहेत त्याच्याकडे पहिला सायकल नसते, आता मर्सिडीज येते। पण त्यामुळं कॅन्डिडेट चांगले नाही म्हणून मतदानाचा टक्का घसरते असं वाटतं प्रत्येकाचं, कारण का प्रत्येकाला वाटतं चांगलं कॅन्डिडेट पाहिजे, आता कॅन्डिडेट पलटी खातो म्हणून ते मतदान। पण तरी आपला हक्क आहे मतदानाचा, तुम्ही लोकांना अपील काय कराल? मी लोकांना असं सांगेन, प्रत्येकाने मतदान नक्कीच करा, आणि आपण जो निवडाल त्याला चांगला सुजाण नागरिक असलेला आणि चांगला कॅन्डिडेट निवडा। तो करत नाही आजकाल, तशा लोकांना काय सांगा? तशा लोकांना आता काय सांगायचं, त्यांना म्हणजे राहायची शिस्तच नाही, दिवसा बाहेर काढायचं असं लोकांना। मतदान नाही करणार म्हणजे काय, फिरणं जरुरी आहे का मतदान करणं जरुरी आहे? देशाचं भविष्य जरुरी आहे काय?
आहे ना. शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या आल्या आहेत आणि सोमवारी मतदान आलं आहे. अशावेळी बरेच लोक जे आहेत ते लॉंग विकेंड समजून फिरायला जातात, मतदान करत नाही. अशा लोकांना काय सांगाल? नाही, त्यांनी जरूर मतदान करावं. या मतदानाचा हक्क त्यांनी बजवावा, कारण हा आपला मूलभूत हक्क आहे. याच्याशिवाय तुमची काही पुढची कामं होणार नाहीत. यांच्याशिवाय काही होऊ शकत नाही. बस थँक्यू. आपण बघतोय या मोहिमेच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक मतदानासाठी उत्साही आहे, इच्छुक आहे आणि त्यांच्या माध्यमातून मतदान केलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे. मात्र ही जागरूकता ही मतदानाच्या दिवशी मतपेटीत कितपत ते मतदान होतं, किती टक्के मतदान होतं यावरूनच आपल्याला समजावं लागेल. कारण बरेच लोक मतदान करणार असं सांगतात, मात्र जेव्हा खऱ्या अर्थानं मतदानाची वेळ येते त्यावेळी लोकांची पाठ मतदानाकडे फिरली जाते. आणि यासाठीच आता NDTVच्या माध्यमातून आम्ही ही मोहीम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.